नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीकडील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या पोलीस तपासासाठी प्रलंबित असणाऱ्या न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेला आणि निर्णय प्रलंबित असलेल्या तसेच पीडितांच्या अर्थसहाय्यासाठीच्या प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत। सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बैठकीत समाज कल्याण सातारचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते। दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी म्हटलं आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी प्रकरणांचा पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या पोलीस तपासासाठी प्रलंबित असलेली न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तातडीनं निपटारा होणे आवश्यक आहे। पीडितांच्या अर्थसहाय्यासाठीची 73 प्रकरणांपैकी 59 प्रकरणे जातीच्या दाखल्या अभावी प्रलंबित आहेत। केवळ जातीच्या दाखल्यांअभावी अर्थसहाय्य प्रकरणे प्रलंबित राहू नये यासाठी समाज कल्याण विभागाने पीडितांशी संपर्क साधून दाखले उपलब्ध करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करावा। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत कॅम्पचे आयोजन करून कार्यवाही करावी। पात्र वारसांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सदर प्रकरणातील कागदपत्रांची चोखंदळपणे तपासणी व्हावी असेही निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत पोलीस विभागाकडे दाखल 42 प्रकरणे दाखल असून त्यापैकी 17 प्रकरणे चौकशी करून बंद करण्यात आली। न्यायालयाकडून 7 प्रकरणांवर निर्णय देण्यात आला असून 714 प्रकरणे न्यायालयात अद्याप प्रलंबित आहेत। पीडितांच्या अर्थसहाय्यासाठीची 84 प्रकरणे असून नोव्हेंबर महिन्यात 10 प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत। उर्वरित 73 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती यावेळी सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी दिली आहे।